त्यानं जे मार्ग सांगितले याच्यामुळं तुमच्या देहाला पीडा होण्याची शक्यता आहे. कशासाठी? मोक्षासाठी. कशासाठी? स्वर्गराज्य मिळवण्यासाठी. कशासाठी? देव प्राप्ती करून घेण्यासाठी. कशासाठी? सुटका मिळवण्यासाठी. त्यानं तुमच्या देहाला यातना, तुमच्या देहाला पीडा, तुमच्या देहाला अनेक प्रकारचं आणि दुःख, अशा प्रकारचा मार्ग. याच्यामुळं काय झालं माहिती का? मनुष्यामध्ये क्रूरता आली, तो कठोर बनला. तो पाहतो की दुसऱ्याच्या शरीराला यातना दिल्यानं मला मोक्ष मिळेल. मग तुम्ही पाहता, कोणीतरी सांगितलं की धन मिळण्यासाठी दुसऱ्याच्या लेकराचं बली द्या, तर ते लेकराचं बली देतात. साधं आम्हाला कोंबडी कापायचं सुद्धा जीवावरती येते, मग ते लेकरांचं बली देतात का? कारण जो मार्ग त्यांना दाखवला, हा मार्ग त्यांचं अंतःकरण कठोर करणारा मार्ग आहे. पण बायबल सांगतं येशूनं जो मार्ग दाखवला, टायटलच काय? स्वदेहातून नवीन मार्ग. तुमच्या देहातला मार्ग नाही हा. तुमच्या देहाला पीडा दिल्यावर तुम्हाला देव सापडेल असं नाहीये. तुमच्या देहाला तुम्ही दुःख, यातना, वेदना, कष्ट दिलं म्हणजे तुमचा देह मोक्ष पावणार नाही. पण बायबल सांगतं त्यानं स्वदेहातनं जीवनाकडे जाण्याचा एक उत्तम मार्ग सांगितला, आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो काय म्हणतो माहिती का? तुमच्या सगळ्या वेदना मी घेतो. कसा मार्ग आहे हा? तुम्हाला देवाकडे जायचं ना, मग देवाकडे जायचं तर तुमचा देह शुद्ध व्हायला पाहिजे. तुमचा देह शुद्ध व्हायला पाहिजे. पण त्याला माहिती आहे हा मानव जो आहे ना, याचा देह शुद्ध होऊ शकतच नाही. शुद्ध व्हायला पाहिजे तर त्याचे हात शुद्ध व्हायला पाहिजे, त्याचं डोकं शुद्ध व्हायला पाहिजे, त्याचं हृदय शुद्ध व्हायला पाहिजे, सगळं शरीर. आणि शुद्धीकरणाचा नियम काय? जिथं जिथं टोचाल तिथं शुद्ध होईल. डॉक्टर पण करतात नाही का, अशुद्ध रक्त काढण्याचं माध्यम. सोयीमधनं ते सगळं रक्त काढतात, नवीन रक्त भरतात. आता येशूला वाटलं यांना कशाला यांच्या देहाला त्रास द्यायचा, माझ्याच देह. असं तो म्हटला, प्रभू हे देह जो आहे ना, हा कोणा माझा देह समजू नकोस असं लिहिलंय. तो तुमच्या आणि माझ्यासाठी पाप झाला. मग